कोकणातील घराच्या अंगणात लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी घर पणत्यांच्या रोषणाईने उजळून निघाले होते। घरातून अगरबत्तीचा सुगंध येत होता। नातू आणि आजोबा नवीन कपडे घालून लक्ष्मीपूजनासाठी तयारी करत होते। नातू लक्ष्मीपूजनासाठी बसला होता, परंतु त्याला ते फारसे समजत नव्हते। तो आजोबांना प्रश्न विचारू लागला। आजोबा, आपण हे कुणाचं पूजन करतोय आणि लक्ष्मी म्हणजे कोण? अरे बाळा, आज आपण धनाची आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचे पूजन करतोय। लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही, तर ती संपत्ती, ऐश्वर्य आणि भाग्याचे प्रतीक आहे। तुला मी आज लक्ष्मीच्या आगमनाची एक खूप जुनी आणि सुंदर पौराणिक कथा सांगतो, जी ऐकून तुला लक्ष्मी पूजनाचे महत्त्व नक्कीच समजेल। बाळा, ही गोष्ट खूप जुनी आहे। सत्ययुगात देव आणि दानव यांच्यात खूप मोठी लढाई झाली होती। तेव्हा एका मोठ्या कार्यासाठी समुद्राचे मंथन करण्याचे ठरले। त्यांना काहीतरी खूप मोठे आणि मौल्यवान समुद्रातून काढायचे होते। यासाठी त्यांनी मंदार पर्वताची रवी आणि वासुकी नागाची दोरी म्हणून वापर केला। हे समुद्र मंथन अनेक वर्षे चालले। त्यातून वेगवेगळ्या मौल्यवान वस्तू बाहेर येऊ लागल्या। खूप रत्न बाहेर आली, अमृतही बाहेर आलं, पण त्यासोबतच काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टीही बाहेर आल्या। जसं आपण पाहिलं, कामधेनू गाय आणि भगवान धन्वंतरी बाहेर आले, तसेच त्या समुद्र मंथनातून एका कमळावर बसलेली सुंदर आणि तेजस्वी देवी लक्ष्मी प्रगट झाली। लक्ष्मी देवीचे दर्शन होताच सर्व देव आणि दानव खूप आनंदी झाले। त्यांनी देवी लक्ष्मीला आदराने वंदन केले। लक्ष्मी देवी ही धनाची, समृद्धीची, शांततेची आणि भाग्याची देवी आहे। तिच्या आगमनाने सर्वत्र आनंद आणि भरभराट येते। आजच्या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे मानले जाते। म्हणून आपण आजच्या दिवशी आपल्या घरांची साफसफाई करून लक्ष्मीचे स्वागत करतो आणि धनधान्य, समृद्धीसाठी तिची पूजा करतो। गोष्ट सांगून आजोबा थोडं थांबले। नातू शांतपणे ऐकत होता। त्याला लक्ष्मी देवीच्या आगमनाची कथा समजली होती। नातू गंभीर आवाजात आजोबांना म्हणाला, आजोबा, म्हणजे लक्ष्मी देवी समुद्रातून बाहेर आली आणि आजच्या दिवशी ती आपल्या घरी येते, म्हणून आपण आज तिची पूजा करतो। अगदी बरोबर बाळा। लक्ष्मी देवीच्या पूजेचा अर्थ फक्त पैसा मिळवणे नाही, तर आपल्याकडे जे धन आहे त्याचा आदर करणे आणि ते योग्य प्रकारे वापरणे। कष्ट करून धन कमवावे आणि त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी करावा। लक्ष्मी आपल्याला कधीही लोभ न करण्याची आणि मिळालेल्या संपत्तीचा योग्य सन्मान करण्याची शिकवण देते। आजोबा, म्हणजे मी पण माझ्या खेळण्यांची काळजी घेईन आणि त्यांना वाया घालवणार नाही। आजोबांनी नातवाला उचलून घेतले आणि हळुवारपणे त्याला म्हणाले, शाबास बाळा, हेच तर खरं लक्ष्मी पूजन आहे। आपल्याकडे जे काही आहे त्याचा आदर करणे आणि ते योग्य प्रकारे वापरणे हेच लक्ष्मीला सर्वात जास्त आवडते। मग आज आपण सगळीकडे दिवे का लावतो? आजच्या दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षाच्या वनवासातून अयोध्येमध्ये परत आले होते आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण अयोध्येमध्ये दिव्यांची रोषणाई केली होती। म्हणून ह्या दिवशी संपूर्ण घर दिव्यांनी सजवलं जातं। लक्ष्मी पूजन म्हणजे केवळ धनाची पूजा नव्हे, तर मिळालेल्या संपत्तीचा आदर करणे, तिचा योग्य वापर करणे आणि लोभ न करणे हीच शिकवण आपण आजच्या गोष्टीमधून घेऊ शकतो। काय मग, तुम्ही आजोबा, नातू आणि दिवाळी यांच्या गोष्टींचा आनंद घेताय ना? आज आपण दिवाळीचा लक्ष्मी पूजन हा सण पाहिला। तुम्हाला ही गोष्ट माहिती होती का? तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेतील मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवून त्यांना सुद्धा या दिवसाचे महत्त्व सांगा। तुम्हाला आजोबांची ही दिवाळी स्पेशल गोष्ट आवडली का? कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। उद्या दिवाळीचे 2 महत्त्वाचे सण आहेत, बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा। या दिवशी पाहूया आणखी मजेशीर आणि शिकवण देणारी आजोबांची गोष्ट। अशा दिवाळीतील मजेशीर रोजच्या आजोबांच्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो सुद्धा नक्की करा। भेटू उद्याच्या गोष्टीमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा, शिकत रहा आणि दिवाळी मज्जेत आणि आनंदात साजरी करा।